नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण के.जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट थ्रू कशा प्रकारची ॲडमिशन घ्यावी लागते, ठीक, याबद्दलची आपण एक सविस्तर डिटेल बघणार आहोत. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता, दिस इज द वेबसाईट फॉर द सोमय्या विद्याविहार ग्रुप अँड द कॉलेज इज के.जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आणि एक लक्षात ठेवा, या कॉलेजमध्ये फक्त 4च ब्रँचेस आहे. या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर कट सांगूया. बघा, तुम्हाला वर पॉपअप दिसते, फर्स्ट इयर, ओके, बीटेक ॲडमिशन 2025-26, स्टेप्स टू फिल द ऑनलाईन प्री ॲडमिशन फॉर्म अँड दिस इज द ॲडमिशन ॲडव्हर्टाइजमेंट. ठीक आहे, या अगोदर मी जो काही एक व्हिडिओ बनवला होता के.जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीवर, तर ॲडव्हर्टाइजमेंट तिथे दाखवली होती. बघा, तर जी काही लास्ट डेट आहे 3 सप्टेंबर 2025 पर्यंत. एकदा लक्षात, तुम्हाला 3 सप्टेंबर 2025 पर्यंत म्हणजे तुम्हाला इथे रजिस्टर करायचं किंवा ती प्रोसेस तुम्हाला सगळी फॉलो करायची आहे. ठीक आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे ओके चौथ्या कॅपराऊंडला म्हणा किंवा कॅपराऊंड सोडून, येत्या लक्षात, तुम्ही जे काय आपलं CET पोर्टल थ्रू आपण कॅपराऊंड थ्रू जिथे जिथे कॉलेजमध्ये नंबर लागतो ती प्रोसिजर वेगळी आहे. ओके, ती सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस आहे. सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसच्या अगेन्स्ट इथे बघा, तुम्ही या इथे न्यूज ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये वाचू शकता. बघा, के.जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म for admission to the first year and the MTech artificial intelligence for vacancy against cap. ओके, अगेन्स्ट कॅप म्हणजे कॅप राऊंड सोडून. ओके, अँड कॅप राऊंड मायनॉरिटीच्या जे काही सीट्स राहतात ते आता चौथ्या राऊंडमध्ये हा कॉलेज आलेला आहे, या अगोदर नव्हता. ओके, त्याच्यामुळे अगेन्स्ट कॅप ज्यांना इथे अप्लाय करायचा त्यांना लक्षात ठेवायचं. ओके, आणि जी काही प्रोसेसिंग फी आहे ती 1000 रुपये आहे. समजा कॅप राऊंड थ्रू CET पोर्टल थ्रू समजा जर इथं तुमचा नंबर लागला तर तुम्ही ऑलरेडीच तिथं 1000 रुपये प्रोसेसिंग फी भरलेली राहतात. ओके, तर अशा विद्यार्थ्यांसाठी नाही. कॅप राऊंड अगेन्स्ट म्हणजे कॅप राऊंड सोडून समजा जर तुम्हाला इथे यांच्या इंडिव्हिज्युअल प्रोसेसिंगमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर ती 1000 रुपये फी आहे. इथे लक्षात, बीटेकसाठी 3 तारखेपर्यंत आणि एमटेकसाठी 31 तारीख लास्ट डेट आहे. ठीक आहे, ही झाली त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट. इथं लक्षात. ओके, आफ्टर दॅट बघा, तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी पूरी डिटेल प्रोसेस दिलेली आहे. बघा, स्टेप्स टू फिल द ऑनलाईन प्री ॲडमिशन फॉर्म. तर हा तो ऑनलाईनचा प्री ॲडमिशन फॉर्म आहे. ठीक आहे, आता हा फॉर्म इतका सिम्पल आहे की तुम्ही काय ना, लेट मी चेक. ओके, तुम्ही म्हणजे जेव्हा कॅपराऊंडची रजिस्ट्रेशन केलं असेल, ओके, त्याच पद्धतीचे तुम्हाला इथं भरायचं. ठीक आहे, मी 2-4 गोष्टी इथं महत्त्वाच्या सांगतो आणि त्यानंतर तुम्ही इझिली हा फॉर्म भरू शकता. ठीक आहे, बघा, बिफोर अप्लाइंग टू द इन्स्टिट्यूट कॅन्डिडेट मस्ट हॅव द रजिस्टर्ड ॲट द CET पोर्टल. ओके, म्हणजे त्यांनी जो काही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतो तो CET पोर्टलला रजिस्टर्ड राहिला पाहिजे. ओके, आणि त्याचा ॲप्लिकेशन नंबर अँड स्टार्टिंग विथ जो काही EN25 वगैरे राहते. ओके, या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे राहिल्या पाहिजे. अरे यार, ओके ओके राहिल्या पाहिजे. ठीक आहे, मग त्या वेबसाईटला व्हिजिट करायचं. मी ते सगळं सांगतो तुम्हाला कुठं अप्लाय वगैरे करायचं आहे. ओके, इफ यू हॅव ऑलरेडी म्हणजे जो काही सोमय्या इन्स्टिट्यूट आहे, ओके, यांच्याकडे म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजेस नाही, MBA वगैरे, MBA झालं, BCA झालं, MCA, भरपूर सारे यांच्याकडे प्रोग्राम्स आहे. ठीक आहे, तर तुम्ही समजा अदर प्रोग्रामला जर लॉग इन केलेलं सर परत इथे लॉग इन करायचं, मग त्यांनी म्हटलेलं आहे की डायरेक्ट तुम्ही 6व्या पॉईंटवर जम्प आणि क्लिक करा. ठीक आहे, ठीक आहे, कोणी केलेलं असेल कोणी नाही केलेलं असेल. ठीक आहे, मग एकदम सिम्पल दिलेलं आहे की सिलेक्ट प्रोग्राममध्ये तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम जो काही सिलेक्ट करायचा आहे. ओके, आणि इथे बघा, सिलेक्ट ॲडमिशन कॅटेगरी मला टाईप सीट करायचा, टाईप ऑफ सीट यू आर applying for. Okay, if you are applying for the vacancy seat after cap rounds, okay, then against cap round vacancy minority. ठीक आहे, गुजराती लिंग्विस्टिक मायनॉरिटीचं कॉलेज आहे. ओके, अगेन्स्ट कॅप नॉन मायनॉरिटी, म्हणजे असं नाही की म्हणजे तुम्ही मायनॉरिटीवाले कॅन्डिडेटच इथे अप्लाय करू शकते असे ना. मग दोन्ही ऑप्शन दिलेलं आहे. एखादा विद्यार्थी समजा मायनॉरिटीचा असेल गुजराती लिंग्विस्टिकचा, तोही अप्लाय करू शकतो. नॉन मायनॉरिटी समजा आपल्यासारखे साधे स्टुडंट, ओके, जे मायनॉरिटीमध्ये येत नाही. मग येत्या लक्षात, अगेन्स्ट कॅप वॅकन्सी विथ मायनॉरिटी. ओके, अगेन्स्ट कॅप वॅकन्सी नो मायनॉरिटी, म्हणजे आपल्यासारखे स्टुडंट पण तिथे ॲडमिशन घेऊ शकतात. ओके, ओके, इफ यू हॅव बीन अलॉटेड अ सीट कॅप, म्हणजे समजा जर आपण कॅप राऊंड थ्रू समजा जर इथं सीट अलॉट वगैरे केली असेल, मग त्याची काही भानगडच नाही, आपल्याला सरळ त्या कॉलेजला भेट देऊन त्या सगळ्या गोष्टी करायच्या. त्या गोष्टी मी इथं काही वाचत नाही. ठीक आहे, याच्या लक्षात. मग हे एकदम सिम्पल आहे की तुमचा फोटो या केबीचा राहिला पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दिलेल्या आहे. ओके, आता त्याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट मी सांगतो तुम्हाला. बघा, नाव यू कॅन पे, म्हणजे पेमेंटबद्दल सांगायचं मला की 1000 रुपये. ओके, टुवर्ड्स द प्रोसेसिंग फी. ओके, दिस फी is to be paid only by the candidates applying for the cap vacancy minority seats and the vacancy for the non-minority seats. Candidates who have been allotted a seat through cap need not to
पे दिस प्रोसेसिंग फी. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी कॅप थ्रू इथे समजा त्याचं जर अलॉटमेंट झालेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी नाही. आपण सध्या मॅनेजमेंट कोटाचा विचार करतो. ओके, आपल्याला मॅनेजमेंट कोट्यातून आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर या अशा विद्यार्थ्यांसाठी अगेन्स्ट कॅप जो काही फॉर्म भरत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी त्याला तिथे 1000 रुपये भरायचे. हे लक्षात. हे सगळं सिम्पल स्टेप आहे. तुम्ही ऑलरेडी CET पोर्टलवर रजिस्टर केलं असल्यामुळे तुम्हाला इथे काही मोठी अडचण सांगा. इथे लक्षात. ओके, आता नेक्स्ट बघा. आता आपल्याला ठीक आहे, आपल्याला माहीत झालं की आपल्याला KJ सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲडमिशन घ्यायचा. मग या कॉलेजचा लास्ट इयरचा जो काही कट ऑफ होता तो आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, इथे बघू शकता तुम्ही, म्हणजे त्यांच्या डॅशबोर्डवर ओके ॲडमिशन पोर्टलमध्ये इथे बघा तुम्हाला कट ऑफ मार्क्स दिसते. ओके, ब्रांच वाईज त्यांनी तिथे दिलेला आहे. इथे मी पहिले सांगितले की इथे फक्त 4 ब्रांचेस आहेत. ठीक आहे, पहिली आहे कम्प्युटर, आफ्टर दॅट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ENTC अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स. ठीक आहे, आता बघा कॅप एक्सक्लुडिंग मायनॉरिटीसाठी मॅक्सिमम तिथं गेलेलं आहे 99.46 आणि मिनिमम गेलेला आहे 97.96 कम्प्युटरसाठी. ओके, आफ्टर दॅट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी पण तुम्ही बघू शकता 97.48 मॅक्स आणि 96.60 मिनिमम. ओके, म्हणजे 96.60वर लास्ट मुलगा मागच्या वर्षी समजा लागला असेल, कारण की हा जो काही डाटा बघतोय आपण 2024-25चा बघतो. ENTC साठी बघू शकता 96.20. ओके, 94.4 लास्ट. ओके, हा झाला हायेस्ट, हा झाला मिनिमम. ओके, आता बघा कॅप एक्सक्लुडिंग मायनॉरिटी होतं, मायनॉरिटी वगळून. ओके, इथं लक्षात. म्हणजे हे जे काही 2 कॉलम्स आहे कॅप एक्सक्लुडिंग मायनॉरिटी अँड कॅप विथ मायनॉरिटी, म्हणजे जे विद्यार्थी त्या कॅप म्हणजे CETच्या पोर्टल थ्रू इथे लागले त्यांचे समजा हे काय म्हणू शकतो आपण पर्सेंटाईल आहे. ओके, आता आपली गोष्ट काय, आता आपण अगेन्स्ट कॅप राऊंड इथे ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करतो. बघा, अगेन्स्ट कॅप एक्सक्लुडिंग मायनॉरिटी अँड अगेन्स्ट कॅप विथ द मायनॉरिटी, म्हणजे जे काही गुजराती लिंग्विस्टिक जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी. बघा, आपण अगेन्स्ट कॅपचा आता जास्त विचार करण्याचा प्रयत्न करू. बघा, 97.46 म्हणजे अगेन्स्ट कॅप आहे आणि तुम्ही समजा विथ कॅपही बघितलं तर पर्सेंटेजमध्ये खूप काही फरक नाही. इथं लक्षात. ओके, थोडं तुम्ही इथं बघू शकता की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ओके 87.08 मिनिमम गेलेला आहे आणि ENTC मध्ये तुम्ही बघू शकता मिनिमम 0.62. म्हणजे जर ह्या पर्सेंटाईलवर समजा तुम्हाला KJ सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीवर जर ENTC भेटत असेल तर 101% तुम्ही तिथं घ्यायला पाहिजे. ओके, याची फीस जास्त आहे. ओके, म्हणजे एखादा समजा जनरल कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल तर त्याला थोडी फी जास्त जाईल, परंतु कॅटेगरी वाईज जर फीसचं डिस्ट्रीब्युशन जर बघितलं तर आपण आहे ठीकठाक आहे. ठीक आहे. ओके, आता अगेन्स्ट कॅप विथ मायनॉरिटीवाल्यांचाही जर तुम्ही बघितलं तर जो काही कट ऑफ वगैरे आहे तो कमी गेलेला आहे. हे लक्षात. ओके, त्याच्यामुळे म्हणजे ज्यांनी ठरवलेलं आहे की पैसा थोडाफार त्याला खर्च करायचा आहे आणि मॅनेजमेंट थ्रू ॲडमिशन घ्यायचं तर डोंट मिस दिस कॉलेज. ठीक आहे, आता आपल्याला बघू येतं इथं फी स्ट्रक्चर बघून घेऊया. बघा, हे झालं फी स्ट्रक्चर. ठीक आहे, बघा आता ओपन OBC EBC SC कॅटेगरी सगळ्यांना इथं फीस डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता जसं की ओपनवाल्यांसाठी जनरलवाल्यांसाठी 1,95,000 2 लाखच पकडा ना. हे लक्षात. कॅटेगरी OBC किंवा EBC राहिला तर 1,13. SC ST जर राहिला तर 5,972. ठीक आहे, VJNTD वगैरे राहिलं तर 30,000. ओके, आणि हे जे काही वॅकन्सी सीट्स आहे त्यांच्यासाठी जर तुम्ही बघितलं तर 1,95. म्हणजे फीस जास्त आहे. जनरल कॅटेगरीचा जर विचार केला तर फीस जास्त आहे. 2 लाख म्हणजे तुम्हाला ठीक नाही, मग तुमचं हॉस्टेल वगैरे राहणं हे सगळं तिथं तर अडचणी येणारच आहे. परंतु जो एखादा विद्यार्थी फीसाठी तयार आहे ओके, आणि समजा जर एखादा विद्यार्थी जर कॅटेगरीचा असेल SC ST झाला VJNTD SPCS वगैरे, तर अशा विद्यार्थ्यांनी इथं नक्कीच फायदा घेतला पाहिजे मॅनेजमेंट थ्रू. ओके, आणि मी तुम्हाला कट ऑफ पण दाखवलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आणि सीट डिस्ट्रीब्युशन बघून घेऊया आपण की प्रत्येक काय म्हणू शकतो स्ट्रीममध्ये कितीचा इंटेक. बघा, सगळ्या स्ट्रीममध्ये जर बघितलं तर आपण 120चा इंटेक आहे आणि हे पोर्टल थ्रू जर आपण ॲडमिशन घेत राहिलो तर त्या पर्टिक्युलर कोर्सचा तो तिथं तुम्हाला चॉईस कोड दिलेला आहे. ओके, आता बघा GLM म्हणजे काय, जनरल लिंग्विस्टिक मायनॉरिटीजसाठी, म्हणजे यांच्यासाठी 51% रिझल्ट राहतं. ओके, आणि नॉन मायनॉरिटी कॅन्डिडेटसाठी 49%. ठीक आहे, म्हणजे 120 आउट ऑफ 61 समजा इकडे गेले, 59 इकडे गेले. ओके, आणि 6 सीट TFWS साठी आणि 1 सीट JNK स्टुडंटसाठी. याच्या लक्षात. हे प्रत्येक ब्रँचचं डिस्ट्रीब्युशन अशा प्रकारचं दिलेलं आहे. ओके, आणि बघा इथे मॅनेजमेंट थ्रूच मॅक्सिमम ॲडमिशन होतात. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिन्ही कॅप राऊंडला KJ सोमय्या इन्स्टिट्यूट पोर्टल थ्रू तिथे ॲडमिशन झाले नाही. लास्ट 4थ्या राऊंडला झालेला आहे. ठीक आहे, आता 4थ्या राऊंडला 120 पैकी 120 थोडी ना तिथं झालेला आहे. 101% तिथं काही ना काही जागा समजा शिल्लकच आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे जो मॅनेजमेंट थ्रू विचार करतो त्यांनी नक्कीच या कॉलेज डोक्यात ठेवायचं. ठीक आहे, आणि बघा अप्लाय करताना एकदम सिम्पल आहे. बघा, ॲडमिशनमध्ये गेलो आपण. ओके, ॲडमिशनमध्ये समजा आपण फर्स्ट इयर ॲडमिशनमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथं बघा अप्लाय नाव दिसतो.
अप्लाय नावचं ऑप्शन दिसतं. ओके, मग इथं समजा तुम्हाला इनिशियली समजा आपण एखाद्यानं रजिस्टर नाही केलं तर रजिस्टर करून घ्यायचं. एकदम बेसिक माहिती आहे. ठीक आहे, हे बेसिक माहिती टाकल्यानंतर मग स्टेप बाय स्टेप तुम्हाला या PDF मध्ये त्यांनी जसं गायडन्स केलेलं आहे या गायडन्स थ्रू तुम्ही तो अप्लाय करायचा. प्रोसेसिंग फी वगैरे सगळी भरून टाकायची. येतं लक्षात. मग यांच्या वेबसाईटवरच ते सगळ्या गोष्टी येणार. इम्पॉर्टंट डेट्स म्हणजे इम्पॉर्टंट डेट्स वगैरे चेक करायचं आणि कोणते डॉक्युमेंट्स लागतं. ठीक आहे, ह्या डॉक्युमेंट्सची पण एक रिक्वायर्ड त्यांनी सगळं इथं दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे सगळ्याच प्रकारचे कॅन्डिडेट जसं की 10वीच्या मार्कशीट 12वीच्या या सगळं तुम्हाला लागतंच तिथं. ठीक आहे, आणि जे कॅटेगरीज आहे फॉर द कॅटेगरी ॲडमिटेड थ्रू द कॅप आणि फॉर ऑल इंडियाच्या JEE वाल्यांसाठी आणि कॅटेगरीवाल्यांसाठी. ओके, फॉर गुजराती लिंग्विस्टिक मायनॉरिटी सगळ्यांसाठी त्यांनी म्हणजे क्लिअर कट दिलेला आहे. कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता मेरिट लिस्ट वगैरे सध्या लागलेली नाही, परंतु हे तुम्हाला चेक करायचं आहे तुम्ही अप्लाय केल्यानंतर. याचं लक्षात. ओके, तर बघा तुम्हाला जर आपला हा जर व्हिडिओ आवडला सर नक्कीच तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत मॅक्सिमम शेअर करा जो मॅनेजमेंट थ्रू जाण्याचा विचार करत आहे. ठीक आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.